नमस्कार माऊली. आज आपण सर्वजण जसे आहोत आणि जे होऊ इच्छितो या सगळ्यासाठी आपण स्वतः जबाबदार आहोत. आज आपण जसे आहोत हा जर आपल्या पूर्वकर्माचा परिणाम असला तर त्याच्यातून हेच फलित होत आहे की भविष्यात आपण जे काही होऊ इच्छितो ते आजच्या कर्मातून निर्माण होणार आहे. म्हणूनच जगताना आपली भूमिका काय असावी आणि कशी असावी याच्याबद्दलचं ज्ञान आपल्याला असणं आवश्यक आहे. कारण आपलं आजचं कर्म आपलं भविष्य ठरवत असतं. आपण भूतकाळ तर सुधारू शकत नाही, पण किमान वर्तमान निश्चितपणे चांगला करू शकतो माऊली. मालिनी, अगं मी हे काय ऐकते आहे? म्हणे तू शुक्रवारचे व्रत घेतले आहेस, वैभव लक्ष्मीचे. हे सत्य आहे का? हो, हे सत्य आहे. अगं तुझी बुद्धी चालेनाशी का होते कुणास ठाऊक. आणि हा निर्णय घेण्याआधी तू माझ्याशी बोलली देखील नाहीस. अगं तुमच्या या कठीण दिवसात अशी व्रतवैकल्य करणे, त्यांची पूर्तता करणे हे सहज काम नव्हे का? देवीची भक्ती करण्यासाठी परिस्थितीचा आढावा घ्यावा लागतो का? ज्या क्षणी इच्छा होईल त्या क्षणी देवीची भक्ती आपण करू शकत नाही? अगं तसे नव्हे ग. व्रताचे पूजन यथासांग झाले नाही, नाही ती विघ्ने आली आणि घेतला वसा पूर्ण करता आला नाही तर त्याच लक्ष्मी देवीची अवकृपा नाही का होणार? मी असा विचार कधीच करत नाही. कारण कुठलेही संकट आले तरी त्यातून मार्ग काढून मी माझे हे व्रत पूर्ण करणारच आहे आणि हा माझा आग्रह आहे. अगं तसे म्हणणे सोपे आहे, परंतु आचरणात आणणे महाकठीण. आता मला सांग, तुझ्या पतीस हे समजले की ह्या कठीण प्रसंगात कष्ट करायचे सोडून तू व्रतवैकल्य करत बसली आहेस तर ते रुचेल का त्यास? तर काय उत्तर देशील त्याला? हे बघ सुलक्षणा, कदाचित तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नाहीत, परंतु तुला मी हे नक्की सांगते, मी हे व्रत पूर्ण नक्कीच करणार. आणि तसेही पहिल्या शुक्रवारची पूजा मी यथासांगपणे पार पाडली आहे. आणि आता मला तूच सांग, कुठलेही भय नसताना मी जर हे व्रत अपूर्णच सोडले तर तेव्हा देवीची अवकृपा होणार नाही का? त्यामुळे मी कोणताही विचार करत नाही की पुढे काय होईल, कसे होईल, आणि मी हे हाती घेतलेले व्रत मनापासून पूर्ण करणारच. हा निश्चय आहे माझा. बरं बाई, आता तू स्वतःच्या मनासारखेच वागायचे ठरवले असलेस तर त्यात मी काय करणार? मला काय त्याचे सोयर सुतक. ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे. असो, येते मी. बंधूंनो, हे बघा, या शेतात जे पीक उभारलेले दिसते आहे ते आता मी विकत घेतले आहे. हे सर्व धान्य आता माझ्या मालकीचे आहे आणि मी तुम्हाला याकरता बोलावले आहे की उद्या अगदी पहाटे आपल्याला ह्या पिकाची काढणी करायची आहे. पहाटे? होय, अगदी पहाटे. कारण तसे केले तरच मी संपूर्ण गावात हे धान्य दिवसभरात विकू शकेन. त्यासाठी आपल्याला ह्या पिकाची योग्य पद्धतीने काढणी करायची आहे. तुम्ही काळजी करू नका, आम्ही रात्रभर जागून या शेताची राखण करू आणि पहाटे उठून या शेताची कापणी पण करू. काय रे? होय होय, उत्तम, अगदी उत्तम. आणि हे पहा, ह्या व्यवहारात जर मला अपेक्षेहून अधिक लाभ झाला तर मी तुम्हाला शब्द देतो, आपल्या ठरल्यापेक्षा प्रत्येकास एक मुद्रा अधिक देईन. काय? एक मुद्रा? धनी, तुम्ही लय चांगला आहेसा. आता आम्ही बी शब्द देतो, आम्ही रात्रभर जागून या शेताची राखण करतो. अतिउत्तम. बर चला, लागा कामाला. मालक, तुम्ही काय बी काळजी करू नका. चला रोगड्यानं, उठा. चांगली राखण करा. हा, होय होय. अहो स्वतःच्याच घरात अशा चक्रा मारत काय फिरत आहात? अगं नुसत्या चक्राने डोकं गरगर फिरायची वेळ आलीये.
अहो तुम्ही तुमचं डोकं घेऊन मनसोक्त फिरा, परंतु मला काही धन हवे आहे, ते द्या पाहू. धन? अगं कुठून देऊ धन? बाई बाई बाई, आता त्याचे उत्तर मी काय देणार? मला काही नवीन अलंकार घ्यायचे आहेत, त्याकरिता धन हवे आहे, ते द्या पाहू. अगं तुझ्या जीवाला काही वाटतं की नाही? तोंड वर करून धन मागतेस ते? अगं काहीतरी विचार कर. एवढा सहस्त्र भोजनाचा घाट घातला, त्यासाठी धन किती वेळ झाला माहितीये का तुला? हे बघ, त्याची जर पूर्तता करायची असेल ना तर काहीतरी व्यवस्था करावीच लागेल. जर ती नाही केली ना तर मग आपलं काही खरं नाही. आपल्या घरात धनाची आवक कशी करता येईल ते बघावं लागेल, नाहीतर दुसऱ्याकडून धन उसनं घ्यावं लागेल. आणि एवढं सगळं असताना सुद्धा कुठून आणू धन तुझ्यासाठी? आता ह्या परिस्थितीचा विचार आता नाही, या पूर्वी करायला हवा होता. मला मान्य आहे की आपल्या धनाचा व्यय झाला आहे, परंतु आता आपली पद प्रतिष्ठा देखील वाढली आहे, हे नाही का दिसत तुम्हा? आणि एकदा प्राप्त केलेली प्रतिष्ठा टिकवण्यासाठी आपल्याकडे त्याच प्रमाणात धन असायला हवे, हे तुम्ही नाकारू शकत नाही. अगं जसे आपल्या श्रीमंतीचे धनाचे सोंग खोटे आहे, तसेच ते प्रतिष्ठेचे सोंग देखील खोटे आहे. बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात. आणि अशा खोट्या प्रतिष्ठेसाठी लोकांकडून धन का घ्यावे? काही करावे लागले तरीही चालेल. ही प्रतिष्ठा कमावणे आणि टिकवणे हेच तर आपले सर्वस्व आहे. आणि आता ह्या प्रतिष्ठेशिवाय मला जगता येणार नाही. आणि त्याकरिता उसने धन घेणे हे सुद्धा टाळता येणार नाही. तेव्हा मी जर जगावे असे तुम्हाला वाटत असेल तर ते आपण केलेच पाहिजे, अन्यथा मी माझा जीव. हे बघ, असे काहीतरी करू नकोस. मी करतो काहीतरी व्यवस्था. तुझे जगणे महत्वाचे आहे. मी करतो काहीतरी व्यवस्था. बंधूंनो, चला, विलंब होतो आहे, सूर्योदय देखील झाला आहे, आपण कामाला सुरुवात करूयात. होय, आम्ही ह्याच मुहूर्ताची वाट बघत होतो. थोड्याच वेळात आम्ही भूमीची पूजा करू आणि त्या शुभ कार्यास सुरुवात करू. पूजा कशा करीता? अव, ही आमची नेहमीची प्रथा आहे. कोणत्याही चांगल्या कामासाठी आम्ही ही पूजा करतोच, आणि त्याशिवाय देवीचा आशीर्वाद आणि यश कसं मिळेल? हे बघा, मी तुमच्या भक्तीच्या आड येणार नाही, तुमच्या श्रद्धेवर कसलीही शंका घेणार नाही, परंतु हे कार्य तुम्ही माझ्यासाठी करत आहात, तेव्हा इथे मी जे सांगेल तेच होईल. असली कुठलीही पूजा इथे होणार नाही. तेव्हा चला, वेळ वाया घालू नका, कामाला लागा. चला. अहो हे काय म्हणता? अहो असं केलं तर अपशकुन होईल. काहीही होणार नाही. हे बघा, मनुष्याने आपल्या कष्टावर विश्वास ठेवायला हवा, त्यानेच आपल्याला यश मिळत असते. मी याच विचारांनी कार्य करत आलो आहे आणि तुम्हाला देखील तेच करावे लागेल. अहो आमची प्रथा, त्याचं काय? प्रथा ठेवा बाजूला. मी जे सांगतोय तेच करा, अन्यथा आपला जो व्यवहार ठरला आहे त्यानुसार धन मिळायचे नाही. ठीक आहे, आम्हाला पण त्याचा नाईलाज आहे. तुम्ही आमचा धनी आहे, आम्हाला तुमचं ऐकावं लागेल. पर याचे अनिष्ट परिणाम झाले तर? काहीही वाईट होणार नाही. तुम्ही विश्वास ठेवा. आणा तो श्रीफळ इकडे द्या, फुले द्या. अहो हे काय केलं तुम्ही? चला चला चला, कामाला लागा, विलंब होतोय. चला, अन्यथा मोबदला मिळणार नाही. चला बरं, चला पटकन, चला लवकर, नाहीतर मोबदला मिळणार नाही. अरे काय झाले, काय झाले? कुठे पळताय? अरे रानडुकरं घुसले शेतात. काय? धनी, आम्ही त्या रानडुकरांशी लढू नाही शकत, आम्ही जातो. अरे अरे कुठे पळता? अरे अरे थांबा. अरे तुम्ही म्हणाला होता पिकाचं रक्षण करू म्हणून. अरे माझे पीक, माझे पीक.
मालिनी मालिनी अगं ऐकलेस का? एक सुवार्ता आहे. काय ग? कसली? आपल्या गावातील सावकारास त्याच्या घरातील वैयक्तिक कामासाठी धान्य दळून हवे आहे आणि त्या बदल्यात तो मोबदला देखील देणार आहे. त्यास मी आत्ताच सांगून आले. आमची मालिनी या कार्यात सहभागी व्हायला अत्यंत उत्सुक आहे. योग्य केले ना मी? अगं हो, ही तर किती आनंदाची वार्ता आहे. आणि तसेही धन प्राप्त करण्यासाठी मी काहीतरी मार्ग शोधतच होते आणि ही योग्य संधी योग्य वेळी चालून आली बघ. आता स्वामी येतील तोपर्यंत आपल्याकडे धनसंचय झालेला असेल. आयुष्य सुखाचे तरी जाईल ग. अगदी मनातले बोललीस हो. चल आता पटकन, आपल्याला त्यांच्याकडे त्वरित जायला हवे. हो, तू हो पुढे, मी एवढे दळूनच येते. हो. पाहिले, त्या सुवर्णकरास मी सांगितले आहे की माझ्यासाठी सर्वात मौल्यवान अलंकार असा घडवा. त्यासाठी आवश्यक तितके धन देण्यात येईल. होय तर. आणि त्याने अशी चर्चा केली आहे नगरीत की एवढे धन देणारे आपलं एकमेव कुटुंब आहे. आणि असं जर का असेल तर आपली मान उंचावली गेली पाहिजे ना. आपल्याला तेच अपेक्षित आहे. म्हणूनच मी म्हणते की धन उसने घेतले तरी केवळ लाभच होतो. आता आपली प्रतिष्ठा थोर होते आहे. त्यामुळे आपण ज्यांच्याकडनं धन उसने घेतले आहे ते परत मागण्याचं धाडस करतील असं मला वाटत नाही. देवदत्त, तुम्ही? आलो. आपण येथे कसे येणे केले? आता काय करणार, तुम्ही आम्हाला विसरलात. म्हटलं आपणच जाऊन भेट घ्यावी. आमच्याकडून धन उसने घेताना मात्र मान खाली वाकवून बोललात नम्रपणे. मग तोच नम्रपणा धन परत देताना का नाही वापरत? काय रे? अहो, जरा खालच्या स्वरात बोला, म्हणजे इतरांना कळणार नाही की मी तुमच्याकडनं धन स्वीकारले आहे. जरा हळू. ते आम्ही नाही बघणार. आमचे घेतलेले धन परत कधी देताय ते सांगा. अहो, देतो ना. मी कुठे पळतोय, नाही का? पळूच शकत नाहीस, कारण सतत आम्ही तुझ्यावर पाळत ठेवून आहोत. अहो, हे बघा, आत्ता माझ्याकडे आपल्याला देण्यासाठी धन नाही. मी निश्चितपणे काहीतरी व्यवस्था करतो. हा, आता आम्ही जातोय खरे, परंतु पुढील काही दिवसात जर तू तुझा शब्द पाळला नाहीस तर या घरातून तुझी हकालपट्टी केली जाईल. याचे भान ठेव. चला. घे पाणी घे. काय इतके कष्ट केले तू, पण तुझा स्वतःवर विश्वास, स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास, पण त्यानं काय झालं? त्यातून कितीतरी मुद्राचा लाभ झाला तुला, पण काय केलं तू? त्या मुद्रेतून शेतातलं धान्य विकत घेतलंस आणि सगळं धन मातीत गेलं. काय र, वय ना?
आता काय राहिलं हाती? ते सोड, गेल्या 8 दिवसात एक अन्नाचा घास तरी दिला कोणी तुला? हा काय र? बर तुझ्या कर्तृत्वानं तरी दिला का तुला अन्नाचा घास? नाही ना? आणि तू असाच अडून राहिलास तर तुझा उद्या जीव सुद्धा राहणार नाही. मग काय करशील? माझा ऐक, तुझा कर्तृत्वावर असलेला अहंकार सोडून दे. त्यानं तुला जीवनदान नाही दिलं आणि ह्या 8 दिवसात ते तू पाहिलंसच. आता मी सांगते ते ऐक. मंदिराच्या बाहेर कुणी पुण्यवान अन्नदान करतोय, त्याचा वसा आहे तो. ते अन्न तू घे, त्यानं तुझा जीव वाचेल. विचार कर. अगं शकू, मला किती प्रसन्न वाटत आहे तुला कसे सांगू. आपण मनापासून कष्ट केले की त्या कष्टाच्या मोबदल्यातून मिळणारे धन ही त्या कष्टाची पावती असते असे मला वाटते. पण त्याहूनही अधिक आपल्या देवी आईचा आशीर्वाद आहे असे मला वाटते. अगदी मनातले बोललीस बाई. हे सगळं शक्य झालंय ते वैभव लक्ष्मीच्या व्रतामुळे. गेले सर्व शुक्रवार तुझ्या मनोभावे पूजन करते आहेस. मला तर असे वाटते की देवी आई प्रसन्न झालीये तुझ्यावर. असेल, परंतु मी तर इतकीच प्रार्थना करते आहे की देवी आईची कृपा दृष्टी आपल्यावरती अशीच राहावी आणि सडळ हाताने आशीर्वाद द्यावे. मग मी आजन्म तिचे व्रत करायला तयार आहे, अगदी मनोभावे. माऊली, आपल्या आयुष्याच्या खात्यामध्ये पाप आणि पुण्य यांचा भरणा सतत होत असतो आणि त्याचा जमा खर्चही मांडला जात असतो. म्हटलं तर ही एक गंमतशीर बाब आहे. आपलं पुण्य जितकं अधिक तितका त्याचा लाभांश आपल्या वंशजांना मिळत असतो. आपल्या पश्चात आपल्या वंशजांच्या खात्यात ते पुण्य जमा होत जातं. आपण जर सदाचाराने वागलो, निस्वार्थी भावनेनं आपण एखादं कृत्य केलं तर त्याचं फळ केवळ आपल्यालाच नाही तर याचा लाभ पुढच्या पिढीलाही होत असतो. माऊली म्हणतात ना, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो परमेश्वर. ही गोष्ट पुण्यकर्माच्या बाबतीत आहेच, पण तशीच कुकर्माच्या बाबतीत सुद्धा आहे. कुकर्माची फळं आपल्याला तर भोगावी लागतातच, पण त्याचबरोबर आपल्या पुढच्या पिढीला आणि समाजाला सुद्धा भोगावी लागतात. तेव्हा स्वतः बरोबरच पुढील पिढीसाठी आणि समाजासाठी तरी का होईना आपलं वर्तन चांगलं ठेवणं हे आवश्यक आहे. त्यासाठीच तर ही सगळी व्रतवैकल्य, भगवंताची आराधना. भगवंत नेहमी आपल्या पाठीशी उभा राहील, पण त्यासाठी उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.